आणि आज आपण प्रसंग पाहत आहात. आम्ही आता जवळपास 8 महिने झाले निवडून आलो. इतर संस्थेमध्ये गेलेले व्यक्ती, मला असं वाटते जवळपास 3 ते 4 हजाराच्या जवळपास त्या गेलेले व्यक्ती इतर शाखेमध्ये ह्या मानव धर्माशी जुळले. बाबांनी हा मानव धर्म निर्माण केला. कुणासाठी केला? आमच्यासाठी केला. पण आमच्यासारखे जे स्वार्थी लोक आहे आपल्यासाठी म्हणून इतर शाखेशी जुळतात. पण मला माहिती आहे, एक अनुभव सांगतो. मागील 3 वर्षाआधी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळामध्ये आपले ठरलेले प्रत्येक कार्य पार पडत होते. सेवक संमेलन, षष्टीचे हवन 3 एप्रिल, 3 ऑक्टोबर, 15 नोव्हेंबर, हळदी कुंकू आणि कोजागिरी. आता बऱ्याचजणांना माहिती आहे कोजागिरीचे कार्य बंद करण्यात आले मंडळात, हळदी कुंकवाचेही मंडळातून कार्य बंद करण्यात आले. आणि तेच कार्य, त्या मंडळातला कार्य आमच्यासारख्या एका व्यक्तीनं तिथून रद्द करून आपल्या घरी नेलं. कशाला नेलं मला नाही माहीत, का नेलं मला नाही माहीत, काय स्वार्थ होता मला नाही. आज तुम्ही इथले आयोजक आहात. हा जो कार्यक्रम घडवला हा कुणासाठी घडवला? बाबाच्या कार्यासाठी. आणि आपल्याला ह्या कार्यामधून, ह्या शिक्षणामधून काहीतरी एक अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून कोणीतरी एक ग्रहण करेल आणि त्याचे पालन करेल. आणि त्या नियमानुसार जरी कार्य केले तर आपले नेहमी दुःख दूर होतात. त्या व्यक्तीने तो कार्यक्रम आपल्या निवासस्थानी, आपल्या परिसरात आयोजित केलं. आणि त्याच हळदी कुंकवाच्या 1 तासाआधी ॲक्सिडेंट झाला. मी म्हणत नाही त्यांनी काय केलं, त्याचे कार्य काय केले मी हे बोलणार नाही. पण परमेश्वर जागृत आहे. आपण पाहत आहात बँकेची हालत ज्यांनी केली त्याची काय व्यवस्था झाली, कोण कोण कसे कार्य करत आहे, त्यांची हालत काय होत आहे. म्हणून आम्हाला ह्या मानव धर्माच्या शिकवणीने चालायचं आहे. शेवटी ज्या तारखेला बंद केलं त्याच तारखेला ॲक्सिडेंट झाला आणि 3ऱ्या महिन्यामध्ये त्याच तारखेला मृत्यू झाला. परमेश्वर आहे, परमेश्वर सोडणार नाही, कुणालाही नाही सोडणार. आता तुम्ही बघा, तुम्ही पाहत आहे जे जे इतर ठिकाणात चालले आहेत तुम्ही त्यांना विचारा, तो तुमच्याकडेच येईल, म्हणजे येईल. दररोज आम्ही मंडळामध्ये असल्यावर, चर्चा बैठकीत असल्यावर बऱ्याचशा परिसरातून बरेचसे समस्या आहेत. आता ह्या परिसरामध्ये नगरधन 1 महिन्याआधी ते आले होते. त्यांना सांगितलं बाबा आता संमेलन आहे, थोडंसं धीर ठेवा. आणि त्या 1 महिन्यापासून अध्यक्षाला फोन, सचिवाला फोन, कोषाध्यक्षाला फोन, पुण्यसंचालकाला फोन, त्रस्त करून टाकलं. त्यांनी आपला पूर्ण निर्णय करून टाकलं. आणि 7 तारखेला सर्व त्या नगरधर परिसरातील त्यांनी ह्या मंडळामध्ये शपथ घेतली आणि ह्या मानव धर्माचे सेवक बनू अशी त्यांना इच्छा व्यक्त केली. आणि आज त्यांनी सुद्धा आपल्या कार्याला सुरुवात केली. हे कोणाचे कार्य आहे? हे परमेश्वराचे कार्य. आम्हाला आमचे कार्य नाही करायचे आहे, परमेश्वर तुम्हाला नक्की योग देईल. म्हणून मी सांगू इच्छितो, एवढंच बोलून मी माझ्या शब्दाला